11th ॲडमिशन 2026-27 तर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे की स्पेशल राऊंड 2 होणार आहे का आणि 6 तारखेला स्पेशल राऊंड 2चा टाइम टेबल येणार होता। त्याचबरोबर नवीन कोणती अपडेट आलेली आहे का, तर एक नवीन अपडेट आलेली आहे स्पेशल राऊंड 1 साठी आणि स्पेशल राऊंड 2चा टाइम टेबल जो होता तो 6 तारखेला उपलब्ध करून देण्यात येणार होता। असा जो लास्ट वेळापत्रक होता स्पेशल राऊंड 1चा त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली होती, परंतु यामध्ये थोडा बदल झालेला आहे। बदल म्हणजे की विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी एक दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे। बघू शकता इथे की विद्यार्थ्यांना जो 6 तारखेपर्यंत प्रवेश घ्यायचा होता कोणाला स्पेशल राऊंड 1 वाल्यांना, तर त्यांना एक दिवस मुदतवाढ म्हणजे 7 तारखेपर्यंत, म्हणजे आजची 6 तारीख आहे आणि प्लस उद्याचा एक दिवस असे 7 तारीख, ठीक आहे। तर 2 दिवस अजून बाकी आहे त्यांच्याकडे प्रवेश घेण्यासाठी, कारण की यामध्ये शनिवार वगैरे सुट्टी होती, रविवार सुट्टी होती, काही ठिकाणच्या जे कॉलेज असेल बंद असू शकते, त्यामुळे यामध्ये मुदतवाढ देऊ शकलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे। तर यामध्ये तर काही अडचण नाही आहे, एकच दिवस मुदतवाढ झालेली आहे आणि विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करू शकतात, ठीक आहे। राहिला प्रश्न आता की या राऊंडमध्ये ज्यांचे नंबर लागलेले नाही आहे किंवा कोणाला प्रवेश घ्यायचा नाही आहे, काही कारण असेल किंवा कोणाचा प्रवेश रद्द झालेला असेल काही कारणास्तव, तर ते संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे की स्पेशल राऊंड 2 होणार आहे का। तर मी अगोदरही सांगितलेलं आहे की चान्स भरपूर आहे, परंतु जोपर्यंत आपल्याला टाइम टेबल उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला वेट करायचा आहे, ठीक आहे। तर ज्यांचाही नंबर लागलेला आहे त्यांनी 7 तारखेपर्यंत प्रवेश घ्या, म्हणजे उद्यापर्यंत प्रवेश घ्या। राहिला प्रश्न स्पेशल राऊंड 2चा, तर अजूनपर्यंत ॲडमिशन शेड्यूलमध्ये स्पेशल राऊंड 2 किंवा कोणत्याही राऊंडबद्दल अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे, कारण की यामध्ये जर स्पेशल राऊंड 1चा टाइम टेबल बघितलात, मी अगोदरही तुम्हाला समजून सांगितलेलं होतं जेव्हा निकाल लागलेला होता की 6 तारखेला जो वेळापत्रक आहे पुढील फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे 6 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजता कशामध्ये दिलेलं आहे, स्पेशल राऊंड 1च्या टाइम टेबलमध्ये दिलेलं आहे। पुढील राऊंड आहे असं नाही आहे की पुढील राऊंड नाही आहे, पुढील राऊंड आहे, फक्त एवढं आहे की यामध्ये एक जो राऊंड होता हा गर्ल्ससाठी सांगितलेला आहे, ज्यामध्ये टाइम टेबलनुसार जो 5वा राऊंड होता आणि हा जो राऊंड आहे हा आपला 4था सुरू आहे, ठीक आहे। तर यामध्ये स्पेशल राऊंड 2 सुद्धा होऊ शकतो, कारण की भरपूर असे विद्यार्थी प्रवेश घ्यायचे बाकी आहे आणि जागासुद्धा शिल्लक आहेत कॉलेजला, ठीक आहे। तर आता वेट करणं आहे, आज टाइम टेबल उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे, परंतु आता एक दिवस मुदतवाढ झालेली आहे त्यामुळे थोडा चान्स 50-50 झालेला आहे तो, कारण की एक दिवस मुदतवाढ झालेली आहे तर आजही येऊ शकते, उद्याला सुद्धा येऊ शकते, परंतु घाबरण्याचं कारण नाही आहे। वेळापत्रक आले, टाइम टेबल आला, अपडेट आली की तुम्हाला त्याबद्दलची माहिती संपूर्ण आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर एक दिवस मुदतवाढ झालेली आहे 6 आणि 7 तारीख, आजची तारीख आहे 6, उद्याची तारीख आहे 7, ठीक आहे। आज आणि उद्या 2 दिवसामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता ज्यांचे नंबर लागलेले आहे स्पेशल राऊंड 1 मध्ये। तर पटापट आपल्या कॉलेजला जा, प्रवेश निश्चित करा आणि ज्यांचेही नंबर लागलेले नाही आहे त्यांनी वेट करा, त्यांच्यासाठी लवकरच अपडेट उपलब्ध होणार आणि खास मुलींसाठी सुद्धा एक राऊंड आहे, तर मुलींनी सुद्धा वेट करा, तुम्हाला सुद्धा लवकरच अपडेट देण्यात येणार। तर 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।